नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत नागपूर, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई या तिन्ही खंडपीठांसाठी मेगा भरतीची आहे. लिपिक, शिपाई आणि हमाल, फराश या पदांसाठी, त्याचबरोबर यामध्ये टंकलेखक आहे, स्टेनोग्राफर आणि ड्रायव्हर चालक पदासाठीची पूर्ण झाली असून उमेदवार अजूनही निकालाची वाट पाहत आहेत. तर निकालाला इतका उशीर जो आहे रिझल्ट लावण्यास इतका उशीर का होत आहे, नक्की काय कारण आहे, हे आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर कट ऑफ संदर्भातची महत्त्वाची अपडेट आहे. मागच्या 2 ते 3 आठवड्यामध्ये जे आपण व्हिडिओ केले होते, जी माहिती दिली होती, त्यानुसार उमेदवारांच्या कमेंट आल्या होत्या, आपण पोलसुद्धा घेतला होता. त्यानुसार जी कट ऑफ आहे याबाबतची नवीन अपडेट आहे ती सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आणि या तारखेपर्यंत नक्की निकाल जो आहे या भरतीसाठीचा हा लागणार आहे. महत्त्वाचे अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तत्पूर्वी नवीन असाल नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलवर तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत नागपूर खंडपीठ भरती, नागपूर असेल, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर संदर्भात एक मोठी अपडेट आली आहे. नुकतीच शिपाई, हमाल, फराश आणि लिपिक आणि चालक पदांसाठीची भरती परीक्षा पार पडली असून उमेदवार आता कट ऑफ आणि निकालाची उत्सुकता लागलेली आहे. तर निकाल जो आहे कसा असेल, पहिल्यांदा उमेदवारांची पात्रता यादी जाहीर केली जाईल आणि त्या पात्रते यादीमधील उमेदवारांची पुढे शारीरिक पडताळणी असेल, त्याचबरोबर त्यांची मुलाखत असेल, अशी प्रक्रिया असणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण संभाव्य जो अंदाजित कट ऑफ आहे नवीन अपडेटनुसार हा किती असेल, आता प्रत्येक पदासाठीचा पेपर किती मार्क्सचा होता, त्यानुसार उमेदवारांना किती मार्क्स मिळवणं आवश्यक आहे निवड यादीमध्ये येण्यासाठी ते पाहूयात. तर संभाव्य जो कट ऑफ आहे यावर्षीच्या पेपरचा स्तर हा मध्यम स्वरूपाचा होता. पेपर फार कठीणही नव्हता आणि फार सोपाही नव्हता. तसेच मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी जागांची संख्या, म्हणजे जर तुम्ही पाहिलं लिपिक पदासाठी तर 1300 जागा आणि त्याचबरोबर शिपाई पदासाठी, शिपाई, हमाल, फराश या पदांसाठी 850 जागा होत्या. त्याचबरोबर यामध्ये भरतीमध्ये एकाच 15 या प्रमाणामध्ये उमेदवार जे आहे पुढच्या स्टेपसाठी, म्हणजेच त्यांच्यामध्ये शारीरिक पडताळणी असेल, त्याचबरोबर त्यांची मुलाखत असेल, यासाठी घेतले जाणार आहेत. त्यामुळे कट ऑफ जो आहे 100% कमी राहण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहिलं लिपिक पदासाठी 90 गुणांचा पेपर हा घेण्यात आला होता. आता 90 गुणांच्या परीक्षेमध्ये कट ऑफ जो आहे अंदाजित यावेळी कमी राहण्याची अपेक्षा असल्यामुळे 55 ते 60, 65 पर्यंत राहू शकतो. त्यामुळे 55 पेक्षा जास्त जेवढे गुण असतील तुम्हाला, तुमची जी चान्सेस आहेत, संधी ही बनणार आहे. कट ऑफ आणू शकता. सेफ झोन जर तुम्हाला हवत असेल तर सेफ झोन जो आहे 60% जास्त असेल. मुख्य म्हणजे ही जी भरती प्रक्रिया झाली सगळ्या पदांसाठी, यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रवर्गामधून असलात, म्हणजे OBC असेल, ST असेल, NT असेल, कोणताही प्रवर्ग असू द्या, तुम्हाला जर चांगले गुण असतील तर तुम्हाला 100% संधी यामध्ये मिळेल. म्हणजे प्रवर्गनिहाय आरक्षण यामध्ये नाही आहे. तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमध्ये असला तरी तुम्हाला कोणताही आरक्षण सूट यामध्ये मिळणार नाही आहे. तुमचे चांगले गुण असतील तर तुम्हाला इथे संधी मिळणार आहे. तर यामध्ये चालक हे जे पद आहे 30 गुणांच्या परीक्षेमध्ये कट ऑफ अंदाजे 14 ते 15, 20 पर्यंत जाऊ शकते. म्हणजे सेफ झोन म्हटलात 20च्या पुढे जर गुण असतील तर तुमचा हा सेफ झोन मानला जाऊ शकतो. कट ऑफ थोडीशी कमी येण्याची शक्यता आहे, पण सेफ गुण जो आहे तुमच्या चांगल्या गुणांच्या तुलनेत 20 गुणांपैकी चांगले गुण असतील तर तुम्हाला संधी 100% बनेल. चालक पदासाठी झाली, यामध्ये खूप कमी जागा होत्या, म्हणजे जवळजवळ 500 ते 600 उमेदवार यामध्ये पुढच्या प्रोग्रेससाठी, म्हणजेच पुढच्या स्टेपसाठी सिलेक्ट होतील. त्याचवेळी लिपिक पदासाठी जर पाहिलं तर एकाच 15 प्रमाणे जवळजवळ जागा 1300 ते 1500, म्हणजे जवळजवळ 20,000 उमेदवार जे आहे पुढच्या स्टेपसाठी पात्र होतील. त्याच्यानंतरनं सगळ्यात महत्त्वाचं पद, या पदासाठी सगळ्यात जास्त अर्ज जे आहे हे आलेले होते. तर 30 गुणांच्या परीक्षेमध्ये कट ऑफ अंदाजे 20 ते 24 गुणांच्या दरम्यान, म्हणजे 20 गुणांपैकी जास्त गुण असतील तुम्हाला, इथे थोडी स्पर्धा जास्त असेल. कारण काही वेळेला सांगू शकतो यामध्ये की जवळजवळ यामध्ये ग्रॅज्युएशन झालेले पदवीधर, त्याचबरोबर इंजिनियर, डॉक्टर अशा उमेदवारांनी सुद्धा शिपाई पदासाठी अर्ज जे आहे हे केलेले आहे. तर या कारणामुळे 20 ते
25 दरम्यान 20 ते 24च्या दरम्यान तुम्हाला जर गुण असतील तर कट ऑफ जो आहे सेफ झोन आहे हा तुम्ही मानू शकता. तुमची संधी पुढे बनू शकते. त्यामुळे पाहू शकता 20 ते 24च्या दरम्यान गुण जे आहे हे राहण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे शिपाई पदासाठी. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न ज्यामध्ये आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निकाल हा रखडलेला आहे. निकाल लवकर लागण्याची अपेक्षा होती, लवकर लावावा असं सगळ्यांना वाटत होतं. मात्र निकालासाठी खूप उशीर झालेला आहे, वेळ झालेला आहे. तर निकाल कधीपर्यंत लागणार आहे? तर मुंबई उच्च न्यायालय नागपूर सगळ्यात महत्त्वाची आता प्रतीक्षा करण्याची वेळ जवळजवळ संपलेली आहे. नागपूर खंडपीठाचा निकाल हा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा म्हणजे नागपूर खंडपीठसुद्धा आहे, छत्रपती संभाजीनगरसुद्धा आहे आणि मुंबई या तिन्ही खंडपीठांसाठी हा जो निकाल आहे या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे खूप कमी वेळ राहिलेला आहे. प्रतीक्षा जवळजवळ उमेदवारांची संपलेली आहे. कट ऑफ निकाल जो आहे उमेदवारांची यादी ही याच आठवड्यामध्ये किंवा पुढच्या आठवड्यामध्ये जाहीर केली जाईल आणि जास्तीत जास्त उशीर झाला तर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही जाहीर होण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे. आता ही यादी जाहीर झाल्यानंतर ना पुढची प्रक्रिया कशी असेल तर यामध्ये जे उमेदवार पात्र राहतील म्हणजे लेखी परीक्षेसाठी पूर्ण झाले, लेखी परीक्षेमध्ये लिपिकसाठी 21,000 उमेदवार, शिपाईसाठी जवळजवळ यामध्ये त्याचप्रमाणे पाहिलं तर 10 ते 15,000 पकडू शकता, चालक पदासाठी 500 ते 600. तर यानुसार जर पाहिलं तर हे जे उमेदवार आहे पुढच्या स्टेपसाठी म्हणजे लेखी परीक्षेनंतरनं पात्र उमेदवारांना शारीरिक चाचणी असेल, त्यानंतर मुलाखत असेल, यानुसार बोलवलं जाईल. तर 90 गुणांसाठी 10 गुणांसाठीची लिपिक पदासाठी टायपिंग टेस्ट असेल, कौशल्य चाचणी असेल, त्यामध्ये इतर गुणसुद्धा असेल मुलाखतीसाठी. त्याच्यानंतर शिपाई, हमाल, फराश यासाठी कौशल्य चाचणी यामध्ये सुद्धा असेल, मुलाखत असेल. तर यानुसार ही जी पुढची स्टेप आहे पडताळणी जी आहे निवड प्रक्रियेची घेतली जाईल आणि या दोन्ही प्रक्रियेनंतरनं अंतिम मेरिट लिस्ट जो आहे निकाल जो आहे हा तयार केला जाईल. तर यावर्षीच्या जागा आहेत या खूप जास्त असल्यामुळे जास्त उमेदवारांना संधी मिळू शकते. त्यामुळे उमेदवारांनी निकालाबाबत पॉझिटिव्ह राहणं आवश्यक आहे आणि जी काही पुढची तयारी आहे त्यांचे डॉक्युमेंट कागदपत्र तयार ठेवणं आवश्यक आहे. शारीरिक चाचणी मुलाखतीसाठी सुद्धा तयारी करण्यासाठी आत्ता उमेदवारांना खूप कमी वेळ आहे. मागच्या व्हिडिओपासून आपण सांगत आहोत की हा जो निकाल आहे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जास्तीत जास्त उशीर होऊ शकतो. यापेक्षा जास्त उशीर जो आहे हा होणार नाही आहे. निकाल लवकर जाहीर होणार आहे. या भरतीबाबतच्या अशाच महत्त्वाच्या अपडेट, पुढच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.